दिवंगत अजित पवारांच्या विमान अपघाताबद्दल अनेक तर्कवितर्क आता समोर येऊ लागलेले आहेत आणि अशातच अजित पवारांनी ज्या विमानातनं प्रवास केला त्या ब्लॅक बॉक्स संदर्भात सुद्धा अनेक शंका ज्या आहेत त्या उपस्थित केल्या जाऊ लागल्या आहेत। आता ब्लॅक बॉक्स नेमका म्हणजे काय आणि हा ब्लॅक बॉक्स या विमानात जर बंद असेल तर काय होऊ शकतं, ब्लॅक बॉक्स मधली माहिती किती महत्त्वाची असते, या सगळ्या विषयी जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत इंडियन एअरफोर्स मधील माजी स्क्वॉड्रन लीडर अजय परांजपे आहेत। सर, साममध्ये तुमचं स्वागत आहे। सर, सगळ्यात अगदी बेसिक प्रश्न आणि सगळ्यांच्या कुतूहलाचा प्रश्न, ब्लॅक बॉक्स अर्थात विमानातला हा अतिशय महत्त्वाचा कॉम्पोनंट आहे, नेमका हा ब्लॅक बॉक्स म्हणजे काय असतो? सर्वप्रथम नमस्कार आणि साम टीव्हीचे धन्यवाद की तुम्ही पुन्हा आमच्याकडे आलात। ह्याच्यात मी सांगू इच्छितो की दुर्दैवाने मी एअरफोर्सच्या एका ॲक्सिडेंटचा कोर्ट ऑफ एन्क्वायरी असाच मेंबर होतो, त्यामुळे मी त्या विमानाचं ब्लॅक बॉक्स अगदी जवळून न सिर्फ बघितलंय पण तो वापरला, एव्हिएशनचं तो क्रॅश का झाला आणि तो जर आम्हाला ब्लॅक बॉक्स नसता सापडला तर आम्हाला कधीच कळलं नसतं की ते विमान अपघातग्रस्त का झालं। त्यामुळे ह्यातनं मी सांगू इच्छितो की मी जवळून बघितलंय की ह्या ब्लॅक बॉक्सचं खूप महत्त्व असतं क्रॅशच्या वेळेला। आणि हा जो ब्लॅक बॉक्स असतो, गंमत म्हणजे की त्याला ब्लॅक म्हटलं जातं पण आता बऱ्याच सर्वसाधारण लोकांना ही कल्पना आहे की त्याचा रंग ऑरेंज असतो आणि तो एक बॉक्स असतो ज्याच्या आतमध्ये दोन कॉम्पोनंट असतात। एकामध्ये सगळा जो डेटा असतो विमान उडवण्याचा तो दर सेकंदाला किंवा किंबहुना एक सेकंदापेक्षा पण कमी वेळेत तो रेकॉर्ड केला जातो। आणि उदाहरणतः अगदी कॉमन म्हणायचं तर विमानाची गती, विमानाचं उंची किती आहे, विमानाची दिशा काय आहे, पायलटनी थ्रॉटल कुठल्या पोझिशनला नेलं, ह्या संदर्भात इग्निशन स्विचची काय पोझिशन आहे, या सगळ्या गोष्टी डेटावर रेकॉर्ड केल्या जातात। दुसरी गोष्ट, जो कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर आहे, जसं इंग्लिशचं नाव सांगतं तसं कॉकपिटमध्ये येणारा कुठलाही आवाज ह्या कॉमन माईकमधनं रेकॉर्ड होतो। त्याच्या व्यतिरिक्त जे पायलट इंटरकॉम किंवा जे कम्युनिकेशन इक्विपमेंट वापरतात, VHF सेट म्हणा, HF सेट म्हणा, त्याच्याशी जो बाहेर संवाद होतो, ATCशी संवाद होतो आणि दुसरं आपसात जो संवाद होतो इंटरकॉमवर, तो पण रेकॉर्ड होतो। पण त्याच्या व्यतिरिक्त मुख्य म्हणजे कुठलाही आवाज येऊ दे, मग तो ग्लास पडण्यासारखा सुद्धा आवाज असेल कॉकपिटमध्ये तर तो सुद्धा माईक कॅच करतो। सर, या सगळ्या गोष्टी जेव्हा ब्लॅक बॉक्स बद्दल आपण बोलतो तेव्हा ब्लॅक बॉक्सची खासगी विमान, म्हणजे आता अजित पवारांच्या अपघाताचा मुद्दा आहे त्यामुळे अजित पवारांच्या विमानाची रचना तुम्हाला माहिती असावी, तर त्यामुळे ब्लॅक बॉक्सची प्लेसमेंट जी आहे ती खासगी विमानात नेमकी कुठे ठेवली असावी? आता खरं सांगायचं तर मी हे बघितलं नाही की लिअर जेटमध्ये कुठे असतो, पण सर्वात कॉमन जागा म्हणजे विमानाची जी टेल असते, शेपटी आपण ज्याला म्हणतो, त्याच्या खाली ते दोन्ही फिक्स केलेलं असतं। तो इतकं स्ट्रॉंग फिक्स केलेलं असतं की त्यांना माहीत असतं की क्रॅश नंतर हा लागणार आहे, त्यामुळे क्रॅशच्या धक्क्यांनी सुद्धा तो बाहेर पडू नये असा प्रयत्न असतो। तर तो टेलमध्ये का प्रायमरीली असतो की साधारण असं बघितले गेले की नाकात पहिलं जर इम्पॅक्ट झाला विमानाचा तर नाकाच्या पुढची गोष्ट ही डॅमेज होते, आग लागते, पण टेलमध्ये सर्वसाधारण वाचतात गोष्टी। आता आणि ह्या बाबतीत पण तुम्ही जर बघितलं तर त्या क्रॅशमध्ये त्यांचं टेल सेफ्टी क्लिअर दिसते। आता काही विमानांमध्ये सेफ्टी म्हणून की समजा आता उद्या टेलच नाहीशी झाली तर मग दोन ब्लॅक बॉक्स असतात, एक नोजमध्ये असतो म्हणजे नाकामध्ये असतो विमानाच्या आणि दुसरा टेलमध्ये असतो। सर, दुसरी गोष्ट, या सगळ्या अजित पवारांच्या अपघाताच्या विमानाच्या बाबत एक असा दावा, एक अशी शंका उपस्थित केली जाते की त्या विमानाचा ब्लॅक बॉक्स जो आहे तो बंद असू शकतो म्हणून। आता ही अर्थात शंका आहे, चर्चा आहे, तर्क आहेत। मुळात या अशा विमानांचा ब्लॅक बॉक्स बंद असू शकतो का, आणि जर असेल तर त्याचे काय रिपरकशन्स होऊ शकतात? आता ब्लॅक बॉक्स सुद्धा शेवटी कुठल्याही एक इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंट सारखा आहे आणि कुठल्याही इलेक्ट्रिक कॉम्पोनंटला ऑन ऑफ बटन असतातच किंवा त्या इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंटचं मागे एक सर्किट ब्रेकर पण असतात की समजा त्याच्यात काही स्पार्क झाला तर तो सर्किट ब्रेकर पॅनल म्हणजे फ्यूज सारखं उडू शकतो। त्यामुळे हा बंद असू शकतो का, तर नक्की असू शकतो, पण सर्वसाधारण हा एक पायलटचा चेक असतो की तुम्ही एक तर ऑन केला पाहिजे तो, आणि दुसरी गोष्ट तो त्याचं चेक केलं पाहिजे, सिस्टम चेक, म्हणजे तो उघडून नाही चेक करत पण एक बटन दाबून बघतो की हा तो चालतोय। आता ह्याच्यामध्ये मला आता एक अजून सांगायचं इच्छा आहे की चुकून हा जर बंद राहिला पायलटकडनं, जरी चेकलिस्टमध्ये तो विसरला
तरी विमानाच्या नाकामध्ये जो नोजव्हील म्हणतात, जेव्हा विमान हवेत जातं तेव्हा तो जो नोजव्हील जेव्हा खाली म्हणजे एक्सटेंड होतो की त्याच्यावरनं वजन गेलं तर तिथे एक मायक्रो स्विच असतो आणि तो त्या ब्लॅक बॉक्सला ऑन करतो. सर जसं तुम्ही म्हणताय की तो ऑन करतो स्विच, पण रेग्युलर प्रॅक्टिसेसमध्ये आणि ऑपरेशनल स्टँडर्ड्समध्ये ब्लॅक बॉक्स ऑन ठेवणं ऑफ ठेवणं याबाबत काही मार्गदर्शिका किंवा काही गाईडलाईन्स आहेत? गाईडलाईन अशाच आहेत की कुठल्याही फ्लाईटमध्ये ब्लॅक बॉक्स हा ऑनच पाहिजे, हा लॉ आहे. त्यामुळे ब्लॅक बॉक्स हा ऑफ करणं खरं तर गुन्हा आहे जर कोणी केला असेल तर, आणि साधारण कोणी हे करत नाही. सर आता शेवटचा प्रश्न, ब्लॅक बॉक्सच्या संदर्भात जेव्हा या सगळ्या गोष्टी त्याच्या बाजूनी सुरू आहेत, अजित पवारांचा ब्लॅक बॉक्स जो आहे तो रिकव्हर झालेला आहे, त्याच्यातली डेटा रिकव्हरी सुद्धा आता सुरू झाली आहे. या डेटामधनं एका सर्टन प्रिलिमिनरी रिपोर्टपर्यंत पोचता येऊ शकतं का, बेसिक क्रॅश? हो, नक्कीच पोचता येऊ शकतं. कारण मुख्य आता जे अजित पवार साहेबांच्या क्रॅशमध्ये हा एक मुख्य मुद्दा आहे की शेवटी काय, शेवटच्या सेकंदात काय घडलं. तर खूप चांगला चान्स असतो, कारण फ्लाईट डेटा रेकॉर्डर आणि CVR हे म्हणजे ह्याच्यात काय वादच नाही, ते जे डेटा बोलतायत त्यामुळे त्याच्यात काय कोणी म्हणू शकत नाही. मला काय म्हणायचंय की आता मी दुसरं एक ऐकलं की चालू होतं की काही गावातली लोक जी खाली होती ते म्हणले की ते विमानाचा आवाज नीट येत नव्हता. आता हे गोष्टी डिबेटेबल आहेत की तो नीट येत नव्हता का त्यांना त्या प्रशिक्षण विमानाची सवय होती, इथे त्यांना वेगळं वाटलं. त्यामुळे ह्याच्यातनं डेफिनेटिव्ह तुम्ही कन्क्लूड करू शकत नाही की त्याच्यात बिघाड होता. पण समजा जर एक उदाहरण आपण घेऊ की इंजिनमध्ये काही बिघाड यायला लागला असता तर निश्चित ते फ्लाईट डेटा रेकॉर्डरमध्ये दिसून येईल. त्यामुळे माझा एक अंदाज असा आहे आणि माझ्या अनुभवातनं पण मी हे सांगू शकतो की खूप चांगले चान्सेस आहेत की फ्लाईट डेटा रेकॉर्डरमधनं निदान प्रिलिमिनरी रिपोर्ट तरी सांगू शकेल की कशामुळे हा अपघात घडला. खूप खूप धन्यवाद सर. तर आपण बघू शकतोय की ब्लॅक बॉक्सचं जे बटन आहे ते कोणी ऑफ केलं तर हा मुळात गुन्हा आहे. त्यामुळे ब्लॅक बॉक्स विमानातला हा कायम चालूच राहिला पाहिजे. आणि दुसऱ्या बाजूला अजित पवारांच्या विमानाबाबतच्या ज्या गोष्टी सध्या सुरू आहेत त्या सगळ्यात महत्त्वाचा तपास जो आहे, महत्त्वाचा रिपोर्ट जो आहे तो यात सगळ्या ब्लॅक बॉक्समधल्या असलेल्या फ्लाईट डेटा रेकॉर्डरमधल्या ज्या गोष्टी येतील त्यावरूनच हा सगळा पुढचा जो तपासाचा निकष आहे तो बांधला जाईल. कॅमेरामन आदर्श कटकेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.